मित्रांनो बघा, कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज इथपर्यंत आपण आलो होतो. तर बघा त्याच्या पुढचा टॉपिक आहे आपला नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. बघा कालपर्यंत आपण एका फॉर्म्युल्यानं चाललो होतो, ठीक आहे ना. याच्यामध्ये थोडंसं काहीतरी बदल आहेत, एवढे थोडेसे लक्षात घ्यायचे आपल्याला, ठीक आहे. हा फॉर्म्युला ध्यानात ठेवायचा आहे. काय वर्गांची बेरीज विचारल्याच्या नंतर काय करायचंय बघा, हा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला n × n+1 × 2n+1 आणि डिवाइड बाय 6. ठीक आहे. n म्हणजे काय असते आपली शेवटची नैसर्गिक संख्या, ठीक आहे. बाकीच्या आता सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत. तर बघा हा प्रश्न या पद्धतीने आपण सोडवून बघूया. चेंजेस आहेत तर हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे ज्यावेळी आपल्याला वर्गांची बेरीज विचारली त्यावेळी, ठीक आहे. बघा काय फॉर्म्युला आपला n × n+1 2n+1 डिवाइड बाय 6, ठीक आहे. चला तर या फॉर्म्युल्यानुसार एक वेळ हा क्वेश्चन आपण सोडवायचा प्रयत्न करू. काय रे, 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज किती, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बघा सांगा फॉर्म्युल्यानुसार आता काय आपली सांगा n ची व्हॅल्यू किती आहे इथं 10. बघा काय n ची व्हॅल्यू आहे 10. n म्हणजे आपली शेवटची नैसर्गिक संख्या. चला सांगा आता किती आहे n 10 गुणिले n+1 म्हणजे 10 प्लस 1 त्यानंतर ब्रॅकेट मारून घ्या. समोरच्या ब्रॅकेट मध्ये 2 गुणिले किती n ची व्हॅल्यू 10 अधिक 1 ब्रॅकेट कंप्लीट आणि खाली डिवाइड बाय 6. चला सांगा आता काय होईल आपलं 10 हे आपले जशाला तसे 10 अधिक 1 काय झालं 11. त्याच्यानंतर दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये सांगा 9 दुनी 20 आणि हा एक डायरेक्ट लिहून टाकतो 21, ठीक आहे. खाली आले आपले 6. आता बघा काय होत आहे यांचा गुणाकार मी इथे एक थोडासा भाग जाऊ शकतो तर देऊन देऊ 6 ठीक आहे. सांगा बरं 3 1 3 3 दुनी 6 3 7 21. चला बोला काय उरले तर 10 गुणिले 11 किती झाले हे 110. त्याच्यानंतर गुणिले 7 खाली आपले उरले 2. त्यानंतर बोला 2 ने 7 ला भाग जाईल का नाही जाणार, पण इकडे जाते द्या 2 ने याला भाग देऊन द्या. बे 1 बे 5 10 उरला किती 1 हे पुन्हा झाले 10 पुन्हा बे 5 10. बघा समोर काय उरला का इथं 55 आणि गुणाकारात उरले आपले 7, ठीक आहे. बोला आता 7 5 35 आजचे उरले आपले 3 पुन्हा 7 ने यापातला गुणा 7 5 35 आणि आपले 3 किती झाले 38 385 हे झालं आपलं उत्तर, ठीक आहे. बघा प्रश्न क्रमांक 2 काय आपल्या समोर काय 1 ते 15 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज किती, ठीक आहे. काय विचारलं आता वर्गांची बेरीज विचारलं म्हणजे कोणता फॉर्म्युला लागला आपला हा वाला n/6 वाला, ठीक आहे. चला बघा काय होतं रे, आता मी काय म्हटलं तुम्हाला दोन पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकते. हाच प्रश्न म्हणजे काय बघा 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग हे झालं आता आपल्या पद्धतीमध्ये कन्वर्ट करून घेतला आपण, ठीक आहे. अधिक 15 चा वर्ग बरोबर क्वेश्चन मार्क, ठीक आहे. असं बघत होतो आपण. अशा प्रकारे जरी विचारलं तरी आपल्याला कळायला पाहिजे प्रश्न. तर सांगा चला काय फॉर्म्युला आहे आपला n × n+1 × 2n+1 डिवाइड बाय 6. बघा सांगा आता फॉर्म्युला लिहित नाही प्रत्येक वेळेस, आपल्या कळवायच्यासाठी डोळ्यासमोर लिहिलेला आहे. सांगा आता व्हॅल्यू सांगा डायरेक्ट काय सांगा n ची किंमत काय आहे काय होईल इथं n म्हणजे आपली शेवटची नैसर्गिक संख्या. सांगा किती आहे 15. त्याच्यानंतर गुणिले 15 + 1 16, ठीक आहे. आणि समोरच्या ब्रॅकेट मध्ये सांगा 15 दुनी 30 अधिक आपला 1, ठीक आहे. आणि डिवाइड बाय 6. कॅल्क्युलेशन थोडेसे डायरेक्ट लिहिले तर कळलं ना तुम्हाला, डायरेक्ट लिहून घेतो, ठीक आहे. चला सांगा समोर काय 15 गुणिले 16 एका ब्रॅकेट मध्ये, समोरच्या ब्रॅकेट मध्ये 30 आणि 1 किती 31 आणि डिवाइड बाय आपले 6. बघा फक्त भाग देता येईल का आपल्याला, डायरेक्ट 6 ने कटते का एखादी संख्या नाही कटत, पण बघा 3 ने भाग देऊ शकतो आपण. 3 दुनी 6 3 5 15, ठीक आहे. बघा आता काय काय उरलं सांगा काय वर 5 गुणिले किती आहे 16 त्यानंतर समोर गुणिले 31 आणि डिवाइड बाय किती उरले खाली 2, ठीक आहे. बघा 2 ना आता कुठं भाग जाईल का
5 ला नाही जाणार, 31 ला नाही जाणार, परंतु 16 ला जाते बघा. ठीक आहे, कितीचा भाग जाईल? 8चा. त्याच्यानंतर आला आता 5 गुणिले 8 गुणिले किती आले आपले? 31. बघा आता हे आपल्यावरती आहे, आपण कशा प्रकारे टॅकल करतो याला. तर बघा या दोन सोडून द्या, काय करू? पहिले याचा गुणाकार करून घेऊ. 8 गुणिले 31. बोला 8 1 8, त्याच्यानंतर 8 त्रिक किती? 24, 248. खाली काय उरलं अजून? 5. आता सांगा या दोघांचा गुणाकार, 5चा आणि 248चा सांगा. 5 8 40, 40चा 0, हातचे आले 4. त्याच्यानंतर 5 चूक 20, 20 आणि 4 24, हातचे आले 2. त्यानंतर 5 दुनी 10 आणि हातचे 2 आपले 12. बघा काय आलं आपलं फायनल उत्तर? 1240. ते 1240 म्हणजे 1 ते 15 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज किती आहे? 1240. बघा कळालं? अशा प्रकारचे प्रश्न या टॉपिक वरती विचारले जातात. बघा 1-2 प्रश्न अजून बघूयात. प्रश्न क्रमांक 3 बघा काय म्हणताय? 1 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज किती? बघा एक वेळ फॉर्म्युला लिहून घेऊ आपण. ठीक आहे, म्हणजे लक्षात राहून जाईल. काय सांगा रे? n × n + 1 × 2n + 1 डिवाइड बाय आपले 6. ठीक आहे, तुला सांगा एक वेळ किमती सांगा. तर यांची किंमत किती होईल इथं? 50. ठीक आहे, चला बोला काय? 50 गुणिले 50 अधिक 1 किती? 51. त्याच्यानंतर समोरच्या ब्रॅकेट मध्ये सांगा 50 दोन्ही किती? 100 आणि 1 101. ठीक आहे, आणि भागिले आपले 6 जशाला तसे. तर एवढ्या गोष्टी कळायला पाहिजे डायरेक्ट. ठीक आहे, प्रत्येक स्टेप मध्ये आपण एक एक नाही पाहत बसणार. बोला आता 6 ने एखाद्या संख्येला इथला भाग जाते का? नाही जात, परंतु बघा 3 न भाग जाते. 3 इकडे 51 ला भाग जाते. 3 दोन्ही 6, त्याच्यानंतर 3 1 3, इथं उरले 2 झाले 21, 3 7 21. ठीक आहे, बोला आता काय काय उरलं? बघा इथं काय उरलं? 50 गुणिले आपले 17 आणि समोर किती आहे? 101. भागाकारात काय उरलं? 2. बघा आता 2 न कुठं भाग देता येईल का? 17 ला नाही जात, 101 ला बी नाही जात, परंतु 50 ला 2 न भाग जाते. बोला कितीचा गेला? 25चा. सांगा इकडे घेऊ तू कसं? काय काय उरलं रे? 25 गुणिले 17 आणि गुणिले 101. ठीक आहे, आता बघा इथं तुम्ही डायरेक्ट 25 ने यालाही गुणू शकता, यालाही गुणू शकता, किंवा कुठल्याही दोन याचा गुणाकार करून घेऊ शकता. नंतर मग सोपं जाईल तुम्हाला. बोला ठीक आहे, आपण काय करू? पहिले या दोन याचा गुणाकार करू. चालतंय? चला बोला. 17 1 17, 17चा 7, हातचा 1. 17 गुणिले 0 किती? 0, हातचा उरला 1, लिहून टाका. त्याच्यानंतर पुन्हा उरला 1. 17 1 17, त्याला याचा गुणाकार दोघायचा 1717. त्याच्यानंतर काय उरलं इथं? 25. बघा आता काय करा? 25 ने याला गुणून घ्या. बोला 25 7 किती रे? 25 7 किती? 175. आता 175 चे काय लिहिता? 5, हातचे उरले तुमचे 17. ठीक आहे, पुन्हा काय आहे? 1 ला गुणा. 25 1 25, 25 आणि आपले हातचे 17 किती झाले? 25 + 17 किती? 42. ठीक आहे, 42 चा तुमचा 2, हातचे उरले पुन्हा तुमचे 4. त्याच्यानंतर बघा 7 आहे पुन्हा. 25 7 175, 175 अधिक 4 179. पुन्हा उरले तुमचे हातचे किती? 17. त्याच्यानंतर बघा काय उरलं? 1. 25 1 25 आणि 25 अधिक 17 इथंच केलं होतं आपण किती? 42. 25 अधिक 17 केलं होतं 42. बघा काय आलं उत्तर तुमचं? 42 925. काय होतं? 1 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज येते बघा 42,925. ठीक आहे, थोडंसं कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचे आणि उत्तर चुकणार नाही. अशा प्रकारचे प्रश्न बघा तुम्ही पुस्तकातून सोडवा. जिथं कुठं अडचण आली कमेंटमध्ये विचारा. इथपर्यंत होता आपला नैसर्गिक संख्या. याच्या समोरचा टॉपिक आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.